हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर चला, आज आहे हरतालिका. तर आज मी इथे उठलेले आहे, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर इथे मला ना बाकीचे मी कामावरून घेत आहे, स्वयंपाक वगैरे सर्व. मी त्यांना वाळू आणलेली आहे. आणि माझ्या बाजूच्या मैत्रिणींनी ती मला म्हणत आहे, मी आणते म्हणे वाळू. म्हटलं ठीक आहे. तर आता तुम्ही तर बघू शकते, म्हणजे तिकडून वाळू वगैरे आणलेली आहे. आणि स्वच्छ म्हणजे पूर्ण पाणी चक निघूपर्यंत तिला मस्त धुवून घेतलेली आहे. आणि आता इथे मी महादेश पूजा मांडणार आहे. मला लगेच पूजा मांडून पिल्लूला शाळेत सोडायला जायचं आहे. इथे मी आता महादेश पिंड वगैरे तयार करते. मग पार्वती, गणपती, नंदी सर्वजण मांडून घ्यायचे. तर माझी आजची पूजा तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा सगळेजण. तर इथं माझी महादेवाची पिंड मांडून झालेली आहे. एका साईडला मी इथे पार्वती मांडले, आता एका साईडला मांडलेला आहे नंदी, एका साईडला मी गणपती मांडत आहे. तर अशा प्रकारे हरतालिकेची पूजा मी मांडत आहे. तुम्ही बघू शकता. आता मला तिच्यावरून थोड्या वेळाने रांगोळीचं हे करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कन्फर्म कळेल की महादेव पार्वती कुठे कुठे कसे कसे आहे. तर ठीक आहे. तर तुम्ही कशा प्रकारे पूजा म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझी ना साधी सिंपल आणि एकदम म्हणजे जशी आपल्याला येते तशी मी मांडलेली आहे. आणि माझ्या माहेरी पण असेच मांडतात, ताटामध्ये घेऊन. पाटावरती पण मांडत असतात खाली, पण मग म्हटलं ताटात जरी राहते नंतर उचलायला पण प्रॉब्लेम नाही जात. तर तिथे बघू शकते मी रांगोळीनं त्यांना मस्त म्हणजे आकार काढून घेत आहे, की जेणेकरून तुम्हाला पण समजेल. नंदी काढला, गणपती. आता इथे माझी पूजा मांडून झाल्यावरती मी थोडंसं बाहेर साफसफाई करायची होती मला. तर इथे मला थोडीशी साफसफाई करायची होती, तुम्ही बघू शकता इथं. आणि मी ना प्रत्येक मला काही उपवास वगैरे असला, सणवार असला, तर मी रोज इथं असं झाडझुड बाहेर पाणी वगैरे मारून तेवढं आपल्या दारापुढे चांगलं राहतं. आता कसं कंटिन्यू गाड्या ये जाय करतात, आणि कंटिन्यू नाही करत, पण असं उपवास तपास सणवार. आता कसे गणपतीचा सण किंवा देव म्हणजे चालूच झालेले आहे ना. आता पोळा गेला, हरतालिका, रक्षाबंधन, सोमवार गेले, श्रावण सोमवार. प्रत्येक सोमवारी याला प्रत्येक याच्या वेळेस अंगणापुढे साफसफाई करून घेत असते. मी तर बघितलं तिथे व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही तर बघू शकता मी अशा प्रकारे मस्त की स्वच्छ झाडून, म्हणजे एवढी कचकच येते ना, मातीचा आहे ना रोड, त्याच्यामुळे. तर मग म्हटलं तरी त्यांनी दर मी उपवासाच्या टायमाला, मी इतर टायमिंग नाही करत, मी कधी आलं मनात तर करते. मग इतर टायमिंग समजा ठीक आहे थोडंफार, पण मग असं उपवास तपास असला त्या दिवशी माझं कंटिन्यू असतं असं घरापुढे साफसफाई करणं. आणि येता जाता पण पाहायला कसं लागतं, तर चांगलं नाही वाटतं. तर आता तुम्हाला सांगा. तर तिथं माझी पूजा वगैरे मांडून झालेली आहे. तर मग आता इथे माझी मस्तपैकी साफसफाई झालेली आहे. आता मी आवरते आणि मला पूजा करायची. त्याच्यानंतर मला ना पिल्लूला शाळेत घेऊन जायचं आहे. तर ते तुम्ही बघू शकता, मी तर व्हाईट कलरची साडी होती, मला माझ्या भावाने घेतलेली मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला. तर मी ती साडी वेअर केलेली आहे. साडी नक्की कशी वाटत आहे कमेंट करून सांगा. आणि आता इथे मी पूजा मांडायला बसलेली आहे, थोडीशी बाहेरची साफसफाई केली. तर बघू शकता मी आता थोडंसं पाणी वगैरे टाकून महादेवाचा अभिषेक, पार्वतीला आंघोळ घातली, गणपतीला, नंदीला, सगळ्यांना. नंतर आता माझी पूजा करायची तयारी सुरू झालेली आहे. तर तुम्ही पण कशा प्रकारे पूजा करता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ते माझे साधी सिंपल, एकदम सिंपल आहे. जसं आपल्याकडे असलं, जेवढं असलं तेवढंच, जास्त काय असं देव म्हणत नाही की तुम्ही हेच ठेवा तेच ठेवा. तर माझ्याकडे घरात मला जेवढ्या गोष्टी शक्य झाल्या मी तेवढंच इथं हरतालिकेच्या पूजेमध्ये यूज केलेले आहे. आणि इथं आमच्याकडे कापसाचे असे वस्त्र पण बनवता माळ, मग मी ती माळ बनवली आणि सर्वांना घालून दिली. तिथे बघू शकता. सर्वात मी गणपतीची पूजा केलेली आहे. गणपतीला दुर्वा फूल वाहून आता महादेवाची पूजा करायचं काम चालू होतं, दूध पाणी टाकून. तर इथे मी जशी माझ्या माहेरी किंवा आमच्या घरी करता साधी सिंपल, तशी मी पूजा इथे करत आहे. आणि जेवढं म्हणजे मला भेटलं शक्य झालं पूजेमध्ये तेवढं आणलेलं आहे मी. तिथे माझं संपूर्ण पूजा करून मांडायचं काम चाललेलं आहे. तर आता इथे माझी पूजा करून मांडून झालेलं आहे. मला इथं पाण्याचा विडा मांडायचा होता. तर आता मी इथं अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. आणि मी आता इथे हरतालिकेची पोथी वाचणार आहे. तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये. तिथे माझ्या हरतालिकेची पूजा वाचायचं काम चाललेलं आहे.
कितीला आहे? 20 रुपयाला का?